जावईले आलेलेच आहे त्यांच्या हाताने गुढी उभारतो आता आम्ही बांधायला स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात. आजची सुंदरच दिवस आहे कारण आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याचा सकाळचा दिवस आंघोळ वगैरे करून झाली. नंतर मग घरातली थोडी साफसफाई केली आणि नंतर मग इकडे समीक्षा रांगोळी काढायला घेतलं. समीक्षा आणि अंकिताने छान अशी दारापुढे रांगोळी काढली गुढीपाडव्यानिमित्त. आणि एका बाजूला मिस्टरांनी घरातलं देवपूजा करून घेतली. यक्षू पण त्यांना मदत करतोय बघा. माझी प्रज्ञा, तिचं लग्न नुकतंच झालेलं आहे. आधी लग्नानंतरचा तिचा पहिला गुढीपाडवा आहे आणि त्यांच्याकडे गुढीपाडवा करत नाही आणि त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी चेटीचंड म्हणून कार्यक्रम असतो. मग ती गुढीपाडव्याला घरी आले होते दोघं, जावई आणि लेक. मग त्यांच्या हस्तेच गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारली. बघा हा आमचा टिंगड्या सगळ्याला मदत करतो यक्षू. आता ही नवीन कोरी साडी विथ ब्लाऊज आहे त्यामुळे ब्लाऊज लावायची गरज नाही आहे. जावईले आलेलेच आहे त्यांच्या हाताने गुढी उभारतो आता आम्ही. मी सगळी तयारी करून देते. घोडा कसा करतो यक्षू? आणि माऊ यक्षू माऊ आणि यक्षू कसा करतो? यक्षू कसा करतो? उलट सरळ करण दादा, करण मासा का करतोय काय? येईल ऊपर से नाही टाकून घे फक्त बाजूला ठेवून दे. पुढच्या सांगते. असं आहे ना, असं टाकायचं त्याच्यावर आणि आपल्याला दोरी बांधायची अशी. प्रज्ञा तू टाक आता ते. दोघं उभं. आणि बाजूला हे बघ यक्षू काय करतो. त्याला दोरीची गरज नाही पडणार स्वाती. हो मग दोरी लागते. साईड बांधा दोघं म्हणून. स्माइल करा. एक बाजूने येईल एका बाजूने ते असं म्हणजे दोघं दिसत दोरा बांधायचा नाही ना काही. नाही. आता काही नाही. म्हणून टाईट बांधायला लावलं होतं. हा मग सांगा बेटा मला बाजूला माहिती नाही काही राहिले नाही. हे काय आरड कंगण टाकायचं. टाकून द्यायचं आता. हे टाकायचं ना बरं. नाही दिसणार ते. ते असं बांधून हे बांधून देऊ आपण बरोबर. हे पण बांधून देत होते हे त्या दोऱ्याला. हा तू दिसत नाही प्रज्ञा बरोबर आहे चांगलं. आणि टाकून पण दोघं दिसलं पाहिजे. हे इकडे यक्षू हे बघ काय हे बघ यक्षू हे बघ काय केलं. आई एवढंच हे तर बेटा हार आणि कंगन खाली बांधून घ्या आता. द्या मी काढ. बाहेरून मध्ये टाक. काय हारच्या अंदर. हटकन कोणी मारलं मग दादूला. करून करून डायरेक्ट दे ठेवून. हा बस. आणि तो बांधतो बेटा. ती नको ती जड. गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाची सुरुवात. छान पद्धतीने लेक जावयाने पूजा केली. गुढीपाडव्यानिमित्त लेक जावई आलेले आणि गुढी पण छान उभारून झाली. पूजा झाली त्यांची. आता इकडे स्वयंपाक पण चालू आहे. आता मस्त पुऱ्या केल्या, वरण, चण्याची भाजी पण केली आहे, बटाट्याची
कोरडी भाजी केली आहे त्या साईडला आणि भात पण तयार आहे आणि श्रीखंड पुरीचं बेत आहे आज. श्रीखंड पुरी छान वाटते. श्रीखंड पुरी जावई पण आलेले आहेत त्यामुळे आता बरंचसं होत आलं आहे स्वयंपाक. आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता नैवेद्य दाखवू. आणि आता प्रज्ञाच्या लग्नाला 6वा महिना झालाच आहे. ऑलमोस्ट म्हणजे झालाच आहे. तर मग आता ते बाहेर बेळ मातनी वगैरे ठेवलेलं असतं त्याला नैवेद्य दाखवायचा असतो आणि नैवेद्य दाखवून मग नंतर मग ते उचलायचं असतं. तर आज दोघं आलेलेच आहे आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त पण आहे तर आम्ही आज त्याला पण नैवेद्य दाखवणार आहे. नैवेद्य दाखवून झाला किंवा बेळ मातनी उचलेला. नंतर सर्व स्वयंपाक तयार झाला. मग आम्ही गुढी काढून घेतली. त्याची विधिवत नंतर पूजा केली, आरती केली. आहे का पाठी ठेवते पाठवायला. आता दोघं बस तू इकडे कर आणि इकडे बस. पाणी सब ये हाथ से थोड़ा सा पानी दे इधर चौको भात की साइड से. अब इसको 3 बार पानी दो. वो ये रखते हैं है ना. दो को कृष्णार्पणमस्तु. अर्पण केलं. नैवेद्य दाखवून बाहेरची बेळ मातनी पण हलवून घेतली. अशा प्रकारे आमचा गुढीपाडवा खूप छान पद्धतीने साजरा झाला. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.